नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इंग्रजी व्याकरणातील जे काही इंट्रोडक्टरी लेक्चर्स होते तर त्यामध्ये आजचा आपला कितवा लेक्चर आहे? 5वं लेक्चर आहे। कितवा आहे? 5वं लेक्चर आहे। ठीक आहे। सो ही जी सिरीज होती जी इंट्रोडक्शनची होती, जो काही आपण बॅचेस सुरू करतोय, नवीन कोर्स सुरू करतोय, घटक क्लर्क मुख्य परीक्षा त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI या दोन बॅचेस मध्ये इंग्रजी व्याकरण जे आहे ते मी शिकवणार आहे। मग ते कसं असेल काय यासाठी डेमो लेक्चर म्हणून आजपर्यंतचे लेक्चर जे आहेत ते आपण बघत आहोत। यानंतर जे काही इंग्रजी व्याकरणाचे लेक्चर आहेत ते मात्र ऍप्लिकेशन वरती या बॅचेस मध्ये होणार आहे। सो त्यासाठी जर तुम्हाला पुढचा संपूर्ण कोर्स करायची इच्छा असेल तर तुम्ही या बॅचेस जॉइन करू शकता। अगदी कमी फी मध्ये या बॅचेस अवेलेबल आहेत। ठीक आहे। ऍप्लिकेशन डाउनलोड करा अभ्यास मित्र नावाचं, तिथे तुम्हाला बॅचेस मिळतील। काही डाउट्स असतील तर कॉन्टॅक्ट नंबर आहे थंबनेल वर, तिथे कॉल करू शकता तुम्ही। सोबतच आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉइन करा, जेणेकरून तिथे तुम्हाला लेक्चरच्या लिंक प्रोव्हाइड होतील आणि हवं असेल तर इन्स्टा पेज फॉलो करू शकता। अभ्यासा रिलेटेड ज्या काही रील्स आहेत त्या तिथे तुम्ही बघू शकता। आता बघा, आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये काय अभ्यासायचं आहे तर थोडंसं वर्ब मध्ये अजून खोल जायचं आहे। त्यातलं जे हेल्पिंग वर्ब आहे मग त्यातले टू डू, टू बी आणि टू हॅवच्या रूपांविषयी अभ्यासायचं आहे। ठीक आहे। आता तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की V1, V2 आणि V5 काय आहे ते आपल्याला माहिती आहे की V1 मूळ वर्ब आहे, सिंपल प्रेझेंट आहे, V2 पास्ट सिंपल पास्ट आहे आणि V5 काय आहे? अगेन प्रेझेंट आहे। ठीक आहे। मग V5 मध्ये ACS लागतो हे आपण पाहिले। आता V1 जो आहे या V1 सोबत कधी हेल्पिंग वर्ब येतो का? नाही येत, तो एकटाच येतो। सेम V2 सोबत पण हेल्पिंग वर्ब येत नाही, V5 सोबत पण हेल्पिंग वर्ब येत नाही। बाकी मग V4 सोबत येतो, V3 सोबत येतो। ठीक आहे। मग यांच्या तिघांसोबत येत नाही म्हणूनच हे इथे घेतलेलं आहे। या तिघांसोबत हेल्पिंग वर्ब येत नाही, पण याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब दडलेला असतो, तो आपल्याला शोधता आला पाहिजे। काय म्हटलं मी? यांच्या सोबत हेल्पिंग वर्ब येत नाही पण त्यांच्यामध्ये हेल्पिंग वर्ब दडलेला असतो। जसं की V1 मध्ये डू दडलेला असतो, V2 मध्ये डीड आणि V5 मध्ये डज दडलेलं असतं। डू, डीड, डज V1, V2, V5 मध्ये दडलेले असतात। कसं तर बघा, सपोज इथे तुम्ही जर पाहिलं तर एखादा आपण वर्ब घेऊया प्ले। हा काय आहे? प्ले काय आहे? V1 आहे, V2 आहे की V5 आहे? हा काय आहे? V1 आहे। ठीक आहे। मग यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेला नाहीये पण यामध्ये हेल्पिंग वर्ब लपलेला आहे, तो म्हणजे डू, कारण V1 मध्ये डू लपलेला असतो आणि मग येणार त्याचं मूळ वर्ब प्ले। सो डू प्ले असं होणार ते। तसंच जर का आपण V2 चं कन्सिडर केलं, प्लेचंच आपण उदाहरण घेऊया, प्लेड झालं V2, ईडी लागलं झालं पास्ट, V2 झालं। आता यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेला नाहीये पण यामध्ये काय दडलंय तर यामध्ये हेल्पिंग वर्ब दडलेला आहे डीड। कोणता? डीड। मग डीड प्लेड घेणार का? नाही। डीड प्लेड येणार का? नाही। काय येईल इथे? डीड प्ले येणार आहे। मूळ जो वर्ब असतो ना तोच आपल्याला इथे घ्यायचा असतो। मग एकदा त्याचं हेल्पिंग वर्ब सेपरेट केला की मग आपल्याला त्याचा मूळ वर्ब जो आहे तो घ्यायचा असतो। सो डीड प्लेड रॉंग होईल, फक्त डीड प्ले येईल। ओके। पुढे प्लेज, एस लागला म्हणजे काय झाला? V5 झाला। यामध्ये सुद्धा हेल्पिंग वर्ब दिलेला नाहीये पण इथे काय लपलाय? डज लपलेला आहे। मग डज प्ले असं त्याचं सेपरेशन होईल, राईट। सो हे जे वर्ब्स आहेत त्यांचं सेपरेशन आपल्याला करता आलं पाहिजे, जेणेकरून येस नो टाइप क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला फ्रेम करता येतील। मग आता बघा, इथे आपल्याला क्लिक दिलंय। सो क्लिकचं काय होईल? क्लिक हे V1 आहे म्हणजे त्यामधून डू सेपरेट निघेल। क्लिक काय आहे? V2 आहे, त्यामधून डीड सेपरेट निघेल आणि क्लिक्स V5 आहे त्यामुळे त्यातून डज सेपरेट निघेल। सो कसं होईल इथे? डू क्लिक V1 स्वरूप। इथे क्लिकचं काय होईल? डीड क्लिक। क्लिक परत लिहायचं नाही आहे ईडी याला, फक्त मूळ रूप V1। तसं इथे क्लिक्स काय होईल? डज क्लिक। सो या प्रकारे आपल्याला हेल्पिंग वर्ब सेपरेट करता आला पाहिजे मूळ वर्ब पासून। सो या पद्धतीने आपल्याला हे
करायचं आहे V1 V2 आणि V5 साठी. ठीक आहे, मग आता दुसरा सपोज एक्झाम्पल दिलंय तुम्हाला, दुसरं इज प्लेइंग. यामध्ये तर ऑलरेडी दिलंय हेल्पिंग वर्ब, मग इथे इज सेपरेट प्लेइंग सेपरेट. यामध्ये इज प्ले नाही घ्यायचं, इज प्लेइंग, प्लेइंग पूर्ण घ्यायचं, कारण जिथे ऑलरेडी हेल्पिंग वर्ब दिलंय तिथे मग काही चेंजेस करायचं नाही, कारण इथे मग ते कंटिन्युअस मध्ये जातंय. ठीक आहे, याचे टेन्स वेगळे आहेत. हॅज ओपनड, हॅज ओपन म्हटल्यानंतर हे V3 मध्ये गेलं, इथे आपण काही चेंजेस करायचे का नाही. हॅज सेपरेट करायचं, ओपनड सेपरेट करायचं, हॅज ओपन नाही ठेवायचं, ईडी लावायचंच मग इथे. ठीक आहे, जेव्हा दिलं नसेल तेव्हा आपण त्याचं मूळ V1 घेतो, पण जर दिलं असेल हेल्पिंग वर्ब सोबत तर त्याचं मूळ रूप घ्यायचं नाही, जसं दिलंय तसं सेपरेट करायचं. ठीक आहे, कीप गोईंग म्हणते, सपोज आपण लिहू शकतो आर प्लेइंग. ठीक आहे, मग आर प्लेइंगचं काय होईल, अगेन आर सेपरेट प्लेइंग सेपरेट. ठीक आहे, सो या पद्धतीने म्हणजे तुम्हाला काय करता आलं पाहिजे, तर त्याचं सेपरेशन करता आलं पाहिजे. मग आता इथे काही आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत, याचं आपण सेपरेशन करून बघूया. पहिल्यांदा काय दिलंय, स्टेज. काय दिलंय, स्टेज. काय होईल मग स्टेजचं काय होईल सेपरेशन, एस लागलाय, V5 डज आणि मूळ रूप स्टे, डज स्टे, बरोबर. क्लोजचं काय होईल, क्लोज आहे, नॉर्मल आहे म्हणजे V1 आहे, सो इथे येणार डू क्लोज. काय होईल, डू क्लोज. पुढे लुक, काय होईल, डू लुक, V1 आहे सो काय होईल, डू लुक. पुढे काय आहे बघा, टोल्ड. टोल्ड म्हणजे पास्ट मध्ये गेलं म्हणून डीड टोल्ड, डीड टेल. टोल्ड होईल का, नाही, डीड टेल. का, कारण की V1 घेतो इथे, टोल्ड घ्यायचा नाही, तो एरर होईल. मग आता स्पीक्स, परत मग एस लागला म्हणजे डज स्पीक, स्पीक्स परत घ्यायचा नाही, एरर असतो तसा. पुढे ओपन्स, काय होईल, डज, एस लागला डज, ओपन. शाल कंप्लीट, आता इथे शाल कंप्लीट आहे, डिरेक्टली सेपरेट करा, शाल आणि कंप्लीट. येस, डायरेक्ट सेपरेशन. विल हॅव फिनिश्ड आणि शाल बी वर्किंग. आता यामध्ये बघा काय करायचं, विल हॅव फिनिश्ड मधला विल सेपरेट आणि हॅव फिनिश्ड सोबत, विल सेपरेट आणि हॅव फिनिश्ड सोबत, सो विल वेगळा आणि हॅव फिनिश्ड एकत्र. तसंच शाल बी वर्किंग मध्ये सुद्धा शाल सेपरेट आणि बी वर्किंग वेगळा. क्लिअर. या प्रकारे आपल्याला वर्ब जे आहेत ते सेपरेट करता आले पाहिजे. ठीक आहे, सो वर्ब आपण सेपरेट केलेले आहेत. मग याचा हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब मग मूळ स्वरूपातला V1 घ्यायचा, जर असं दिलं असेल तर जे दिलंय ते घ्यायचं. आता पुढे जाऊया थोडंसं आपण याच्यामध्ये. बघा, जसं तुम्हाला हे आपण शिकलो की एखादा हेल्पिंग वर्ब दडलेला असेल तर तो काढणं, मग त्याचं आपण कशा प्रकारे सेपरेशन करू शकतो हे पाहिलं. आता जर त्या हेल्पिंग वर्बला नेगेटिव्ह करायचं असेल किंवा त्या पूर्ण वर्बला नेगेटिव्ह करायचं असेल तर कसं करायचं, तर नेगेटिव्ह करणं म्हणजे त्याला आपण नॉट जोडतो. मग नॉट कोणाला जोडायचा, तर हेल्पिंग वर्बला जोडायचा. ठीक आहे, म्हणजे इथे काय होईल, डू नॉट क्लिक, याला आपण शॉर्टकट मध्ये डोंट क्लिक असं सुद्धा लिहितो. नॉट कोणाला जोडला, हेल्पिंग वर्बला जोडला. सेम इथे क्लिकचं काय होईल, नेगेटिव्ह काय होईल, डीड नॉट क्लिक, डीड नॉट क्लिक, यालाच आपण डिडंट क्लिक असं सुद्धा लिहितो. सेम पुढे क्लिक्स, क्लिक्सचं काय होईल, डजला हेल्पिंग वर्बला नॉट जोडा, डज नॉट क्लिक. काय होईल याचं, डझंट क्लिक. झालं की नाही. सो या प्रकारे हेल्पिंग वर्बला नॉट जोडल्यानंतर त्याचं काय होतं, नेगेटिव्ह होतं. डोंट क्लिक, डिडंट क्लिक, डझंट क्लिक. सो नेगेटिव्ह पण तुम्हाला वर्बला करता आलं पाहिजे. तो नॉट कुठे जोडायचा हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे, जो काही हेल्पिंग वर्ब सेपरेट करतो त्याला नॉट जोडायचा असतो. ठीक आहे, या प्रकारे मग ते डोंट क्लिक, डझंट क्लिक, डिडंट क्लिक असं येणार आहे. येस, पुढे जाऊया. आता मग तुम्हाला इथे अजून एक्झाम्पल दिलेले आहे, याला नॉट जोडायचा आहे, नेगेटिव्ह करायचा आहे. मग इथे आहे स्टेज.
स्टेजचं काय होईल, डज स्टे, काय होईल, डज स्टे सेपरेट, मग डज ला नॉट जोडणार म्हणजे हे काय होईल, डज नॉट स्टे, डझंट स्टे. पुढे स्टार्टेड, स्टार्टेड V2 म्हणजे डीड अप्लाय, डीड स्टार्ट, मग डीड नॉट स्टार्ट, नेगेटिव्ह करतोय म्हणून डिडंट स्टार्ट. पुढे सक्सीड, आता सक्सीड जो आहे तो ऑलरेडी V1 आहे, त्याला ईडी लागले असं समजू नका, तो V1 आहे. सो इथे डू येणार म्हणून डोंट सक्सीड. पुढे काय आहे, टोल्ड, टोल्डचं काय होईल बरं, टोल्ड नॉट म्हटलंय म्हणजे नेगेटिव्ह करायचं आहे, मग टोल्ड काय लपलंय, डीड, मग डीड नॉट टेल, डिडंट टेल. पुढे मे डू, आता मे डू म्हटलंय, हा इथे काय म्हटलंय, मे डू म्हटलंय आणि आपल्याला काय करायचं आहे तर इथे नेगेटिव्ह करायचं आहे, मग याचं सेपरेशन पण तसंच होईल, मे आणि डू. सो मे नॉट डू असं होणार आहे, मग मेंट वगैरे करू नका, ते मे नॉट डूच असणार, मे नॉट डू. ठीक आहे. पुढे इज ओपनिंग, मग इज वेगळं ओपनिंग वेगळं, नेगेटिव्ह करताना इज ला लावणार नॉट, इज नॉट ओपनिंग, फर्स्टला आपण नॉट लावतो. नेक्स्ट शाल कम्प्लीट, अगेन शाल सेपरेट, कम्प्लीट सेपरेट, नेगेटिव्ह करायला शाल नॉट कम्प्लीट, शाल नॉट कम्प्लीट. या शॉल नॉट ला कधी कधी काय म्हटलं जातं, शांत म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, शांत म्हटलं जातं. ठीक आहे. आणि विल हॅव फिनिश्ड, अगेन विल सेपरेट, हॅव फिनिश्ड सेपरेट, सो विल नॉट हॅव, विल नॉट हॅव फिनिश्ड. वॉन्ट म्हटलं जातं विल नॉट ला, वॉन्ट. ठीक आहे. याला शांत आणि याला वॉन्ट, WONT, वॉन्ट. ठीक आहे. सो शॉल नॉट आणि विल नॉटचं ते नेगेटिव्ह शॉर्टकट आहे. सो या प्रकारे आपण काय केलं, नॉट लावलेलं आहे. वर्ब्सला आपण नेगेटिव्ह करायला शिकलो, त्याचा हेल्पिंग वर्ब सेपरेट करायला शिकलो, दडलेला असेल तर हेल्पिंग वर्ब काढायचा शिकलो. बरोबर, महत्वाचं आहे. मग आता जर एवढं तुम्ही शिकलात तर आता येस नो टाइप क्वेश्चन सुद्धा फ्रेम करूया आपण. कसं, शी गिव्स मी हर नोट्स रेग्युलरली. यामध्ये वर्ब काय आहे, गिव्ज, वर्ब काय आहे, गिव्ज. मग गिव्सचं सेपरेशन काय होईल, एस लागलाय म्हणजे डज दडलाय आणि गिव, डज गिव. मग हे येस नो टाइप क्वेश्चन करत असताना हा जो हेल्पिंग वर्ब असतो तो आधी येणार. डज शी गिव, गिव्ज नाही राहणार आता, गिव होईल. डज शी गिव मी हर नोट्स रेग्युलरली, क्वेश्चन मार्क. कळलं, डज शी गिव मी हर नोट्स रेग्युलरली. आता तो येस नो टाइप क्वेश्चन झाला. तसंच बघा, दे हेल्प मी देअर, हेल्प्ड, वर्ब काय आहे, हेल्प्ड, पास्ट मध्ये आहे म्हणजे इथे काय दडलाय, डीड, डीड हेल्प, डीड हेल्प. म्हणजे याचं काय होईल, येस नो टाइप, याला डीड ला पुढे आणायचं, डीड दे हेल्पच्या जागी हेल्प येईल, डीड दे हेल्प मी देअर. हा झाला येस नो टाइप क्वेश्चन. पुढे वी लव हिम, लव, लवचं काय होईल, काहीच नाहीये तर काय आहे, V1 आहे, दडलाय काय, डू, लव, डू वी लव हिम. आता तो इथे क्वेश्चन तयार होतोय, डू वी लव हिम. येस, म्हणजे या प्रकारे आपल्याला करायचं आहे. पुढे बघा, वन ऑफ देम वॉज सर्चिंग फॉर यू. वॉज सर्चिंग, इथे फक्त सर्चिंग नाहीये, वॉज सर्चिंग हा इथे वर्ब आहे पूर्णच्या पूर्ण, म्हणजे इथे सेपरेशन पण तसंच होईल, वॉज आणि सर्चिंग, सर्चिंग. ठीक आहे. म्हणून याचं क्वेश्चन फ्रेम करत असताना वॉज वन ऑफ देम सर्चिंग फॉर यू असा क्वेश्चन तयार होणार आहे. वॉज वन ऑफ देम सर्चिंग फॉर यू. सो जो पहिला पार्ट असतो तो पुढे येतो, वर्बच्या जागी मूळ वर्ब येतो V1 स्वरूप आणि मग क्वेश्चन मार्क शेवटी येतो. बाकी ॲज इट इज राहतं येस नो टाइप मध्ये. पुढे वी फिनिश्ड दिस वर्क, फिनिश्ड काय लपलंय, डीड, डीड फिनिश. मग कसं होणार, डिड वी फिनिश दिस वर्क, डिड वी फिनिश दिस वर्क. या प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, येस नो टाइप क्वेश्चन फ्रेम करायचा आहे. समजलं. जो काही वर्ब दिलाय त्याला आधी सेपरेट करा, वर्ब सेपरेट केला त्याचा हेल्पिंग वर्ब जो आहे तो सुरुवातीला घ्या आणि वर्बच्या जागी V1 स्वरूप टाका. झालं. आलं की नाही क्वेश्चन फ्रेम.
पुढे बघा, द कॅप्टन ऑफ दिस टीम हॅज गिवन अस प्रॉपर स्ट्रॅटर्जी. इथे काय आहे वर्ब? फक्त गिवन आहे का? नाही. हॅज गिवन पूर्णच्या पूर्ण वर्ब आहे. हे लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात आहे, प्रीमियर आहे, पण आय नो तरी सुद्धा तुम्ही उत्तर देत असाल. ठीक आहे, हुशार आहात, उत्तर देत राहा. ठीक आहे, बघा हॅज गिवनचं सेपरेशन काय होईल? हॅज पुढे काय होईल? गिवन. मग आता याचं कसा क्वेश्चन बनेल? हॅज सुरुवातीला, हॅज द कॅप्टन ऑफ दिस टीम, गिवनचं काय राहणार? गिवनच इथे राहणार का? कारण की हे तसं दिलंय, हे वित्री स्वरूपात आहे, म्हणून हे काय होईल? हॅज द कॅप्टन ऑफ दिस टीम गिवन अज प्रॉपर स्ट्रॅटर्जी. इथे एन राहणारच आहे. ठीक आहे, कारण की ते ऑलरेडी दिलंय, दडलं नाहीये, ते दिलंय तसं. पुढे ही विल हॅव रिच्ड हिअर टुडे. मग इथे वर्ब काय आहे? रिच्ड आहे का फक्त? नाही. हॅव रिच्ड आहे का? नाही. विल हॅव रिच्ड आहे. ठीक आहे, मग याचं सेपरेशन होणार विल आणि हॅव रिच्ड. हॅव रिच्ड. मग बघा काय होईल? ही विल हॅव रिच्ड हिअर टुडे म्हटलंय, सो क्वेश्चन असा बनेल, विल ही हॅव रिच्ड हिअर टुडे? विल ही हॅव रिच्ड हिअर टुडे? हा झाला क्वेश्चन. पुढे हर्षाली वर्क्स एव्हरी डे. वर्क्स, वर्क्स मध्ये काय दडलंय? डज आणि वर्क. मग काय होईल? क्वेश्चन कसा बनेल? डज हर्षाली वर्क्स एव्हरी डे? डज पुढे येणार, वर्क्सच्या जागी वर्क लागेल आणि शेवटी क्वेश्चन मार्क. पुढे दे नो मी वेल. नोचं काय होईल? डू नो. डू दडलाय त्यामध्ये V1. सो डू दे नो मी वेल? ते मला नीट ओळखतात का? डू दे नो मी वेल? सो या प्रकारे हा क्वेश्चन इथे फ्रेम होणार आहे. मग असे तुम्हाला येस नो टाइप क्वेश्चन व्यवस्थित फ्रेम करता आले पाहिजे. यात लक्षात ठेवायचं, असे जर वर्ब्स मोठे दिले असतील तर रिच्ड वगैरे येणार, पण जर फक्त हे दिलं असेल, ठीक आहे, किंवा वर्क्स दिले, तर इथे पुन्हा वर्क्स रिपीटेडली येणार नाही. डज घेतल्यानंतर वर्क्स येणार नाही, वर्कच येईल. ठीक आहे, सो या प्रकारे आपल्याला हे जमलं पाहिजे. मग आपण येस नो टाइप क्वेश्चन फ्रेम करायचं पाहिलं. ठीक आहे, आता दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, त्या म्हणजे क्वेश्चन पॅटर्न आणि सेंटेन्स पॅटर्न. काय बघायचं आहे आपल्याला? क्वेश्चन पॅटर्न आणि सेंटेन्स पॅटर्न. ठीक आहे, क्वेश्चन पॅटर्न आपल्याला असं वाटतं की व्हॉट असेल, हाऊ असेल, म्हणजे WH वर्ड असेल तर लगेच तो क्वेश्चन पॅटर्न आहे. नाही, क्वेश्चन पॅटर्न साठी एक हे आहे, मेथड आहे, आणि क्वेश्चन पॅटर्न त्यावरूनच ठरतो. फक्त क्वेश्चन मार्क असला किंवा फक्त WH वर्ड असला म्हणजे तो क्वेश्चन पॅटर्न झाला का? नाही. सेंटेन्स पॅटर्न मध्ये सुद्धा WH वर्ड येणार, म्हणून तुम्ही लगेच त्याला पण क्वेश्चन नाही म्हणायचं. ठीक आहे, सो बघूया आपण. क्वेश्चन पॅटर्न जो आहे तो नेहमी हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट असतो. म्हणजे क्वेश्चन पॅटर्न मध्ये क्वेश्चन मार्क तर शेवटी असणारच, पण त्याची रचना ही जर शेवटी क्वेश्चन मार्क असेल तर त्या सेंटेन्सची रचना ही सुरुवातीला हेल्पिंग वर्ब आणि मग सब्जेक्ट असला पाहिजे. आधी हेल्पिंग वर्ब त्यानंतर सब्जेक्ट असला पाहिजे, तरच तो क्वेश्चन पॅटर्न होईल. काय म्हटलं मी? क्वेश्चन पॅटर्न साठी हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्टच असला पाहिजे आणि शेवटी क्वेश्चन मार्क असायला हवा, तेव्हाच तो क्वेश्चन पॅटर्न झाला. मग बघा, व्हॉट युअर नेम इज. इथे काय म्हटलंय? व्हॉट युअर नेम इज. हा क्वेश्चन आहे का? चुकीचा आहे का? मी काय म्हटलं? क्वेश्चन पॅटर्न म्हणजे फक्त क्वेश्चन मार्क का? फक्त WH वर्ड का? नाही, हे पाहिजे, हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट पाहिजे. इथे हेल्पिंग वर्ब गेला इकडे आणि सब्जेक्ट आला इकडे, उलट झालं. सो हे असं पाहिजे, व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम. आता तो इज आला हेल्पिंग वर्ब, युअर आला सब्जेक्ट, आता ते करेक्ट झालं. सो व्हॉट इज युअर नेम हा क्वेश्चन बनतो इथे, राईट. तसंच बघा, व्हाय शी हॅज फेल्ड. व्हाय शी हॅज फेल्ड. मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथे सुद्धा सब्जेक्ट आणि हा आहे आपला हेल्पिंग वर्ब, उलट झालंय. सो क्वेश्चन तसा नाही बनणार, क्वेश्चन असा बनेल, व्हाय हॅज शी फेल्ड. आता हा क्वेश्चन पॅटर्न आहे, हेल्पिंग वर्ब आधी नंतर सब्जेक्ट. हाऊ कॅन यू फोल्ड इट. हेल्पिंग वर्ब कॅन, यू सब्जेक्ट, काहीच रॉंग नाही, बरोबर आहे. हाऊ कॅन यू फोल्ड इट, बरोबर आहे, नो एरर इथे. पुढे व्हेन ही गोज देअर. व्हेन ही गोज देअर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आता तुम्ही म्हणणार इथे तर हेल्पिंग वर्बच नाहीये,
पण गोज दिलाय ना, गोज दिलाय म्हटल्यानंतर डज गो सेपरेट करा. मग इथे कसं होईल, व्हेन डज ही गो देअर. ठीक आहे, या प्रकारे ते होणार आहे. डज ही गो, व्हेन डज ही गो देअर. आता तो क्वेश्चन झाला. सो गोजला सेपरेट केलं, हेल्पिंग वर्ब आधी, त्यानंतर सब्जेक्ट, गो वर्ब तर आहेच. मग पुढे व्हॉट शी इज डुईंग, व्हॉट शी इज डुईंग नाही. ठीक आहे, व्हॉट इज शी डुईंग, हेल्पिंग वर्ब आधी आणि सब्जेक्ट नंतर. हे क्वेश्चन पॅटर्न आहे. फक्त क्वेश्चन मार्क किंवा फक्त WH वर्ड दिसला म्हणजे क्वेश्चन पॅटर्न नसतो. क्वेश्चन पॅटर्न म्हणजे आधी हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट, शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे, क्लिअर. मग आता सेंटेन्स पॅटर्न सुद्धा आपण एकदा बघून घेऊया म्हणजे तुम्हाला एक अजून क्लॅरिटी मिळेल. सेंटेन्स पॅटर्न जो आहे त्यामध्ये जर शेवटी फुल स्टॉप आला तर लक्षात घ्या तो सेंटेन्स पॅटर्न असतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा रचना महत्वाची असते. क्वेश्चन पॅटर्न मध्ये आधी हेल्पिंग वर्ब असतो, मग सब्जेक्ट असतो, पण सेंटेन्स पॅटर्न मध्ये मात्र आधी सब्जेक्ट असतो, मग हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब असतो. असं असेल रचना तरच तो सेंटेन्स पॅटर्न झाला, अदरवाईज तो क्वेश्चन पॅटर्न बनतो. हे उलट झालं तर तो क्वेश्चन पॅटर्न, हे असं असलं तर तो सेंटेन्स पॅटर्न. सब्जेक्ट आधी हेल्पिंग वर्ब नंतर सेंटेन्स पॅटर्न, सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब आधी क्वेश्चन पॅटर्न. क्लिअर. बघूया, बघा. आय नो व्हॉट इज युअर नेम. काय म्हटलंय, आय नो व्हॉट इज युअर नेम. व्हॉट तर इथे पण आलंय, व्हॉट इथे पण आलंय, हाऊ आलंय इथे, त्यानंतर इथे काय आलंय अजून, व्हेअर आलंय. म्हणजे इथे पण WH वर्ड आलेत. WH वर्ड आला म्हणून लगेच त्याला क्वेश्चन नाही समजायचा. इथे शेवटी फुल स्टॉप दिलेले आहे, याचा अर्थ हा सेंटेन्स पॅटर्न आहे. जर सेंटेन्स पॅटर्न आहे तर इथे महत्वाची गोष्ट सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब पाहिजे. ठीक आहे, मग इथे जर तुम्ही पाहिलं तर इज हा हेल्पिंग वर्ब आहे, त्यानंतर सब्जेक्ट दिले, चुकीचं आहे. सेंटेन्स पॅटर्न मध्ये युअर इज पाहिजे. आय नो व्हॉट युअर इज नेम. ठीक आहे, सॉरी काय पाहिजे, सॉरी इथे युअर इज नेम नाही येणार, व्हॉट युअर नेम इज. ठीक आहे, सो या प्रकारे ते बनणार आहे. म्हणजे आधी सब्जेक्ट पाहिजे, कळलं. सेंटेन्स पॅटर्न मध्ये आधी सब्जेक्ट पाहिजे, क्वेश्चन पॅटर्न मध्ये आधी हेल्पिंग वर्ब पाहिजे. सो आय नो व्हॉट युअर नेम इज असं ते होणार आहे. पुढे शी गेव मी व्हॉट हॅड शी ओन्ड. आधी इथे बघा तुम्ही वर्ब काय दिलेला आहे. ठीक आहे, हॅड शी वोन्ड. ठीक आहे, वोन्ड म्हणजे आता इथे जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये सुद्धा हॅड दिलंय, त्यामुळे आपल्याला काही त्याला डीड वगैरे घ्यायची गरज नाही, हेल्पिंग वर्ब दिलाय. पण आपल्याला सब्जेक्ट आधी पाहिजे ना, म्हणून व्हॉट शी हॅड ओन्ड असं होणार आहे. हॅड शी नाही, शी हॅड. आता तो सेंटेन्स पॅटर्न झाला की शी गेव मी व्हॉट शी हॅड ओन. राईट, फुल स्टॉप. पुढे दे एक्सप्लेन हाऊ दे कॅन ब्रिंग इट. दे कॅन ब्रिंग, कॅन ब्रिंग इथे हा कॅन हेल्पिंग वर्ब आहे. आपल्याला सेंटेन्स पॅटर्न पाहिजे, शेवटी फुल स्टॉप असल्यामुळे सेंटेन्स पॅटर्न पाहिजे. सेंटेन्स पॅटर्न मध्ये सब्जेक्ट आधी येणार आहे. ठीक आहे, मग इथे सब्जेक्ट आधी दे आलंय, त्यानंतर कॅन आलंय, बरोबर आहे. हाऊ दे कॅन ब्रिंग इट. ठीक आहे, हाऊ कॅन दे नाहीये, दे कॅन आहे. सो इथे काही एरर नाहीये, करेक्ट आहे. सब्जेक्ट दे आहे, तो आधी आलेला आहे. पुढे ही वेंट देअर ही वॉन्टेड. बघा आता या ठिकाणी ही वेंट देअर ही वॉन्टेड. ठीक आहे, मग वॉन्टेड, ठीक आहे, वॉन्टेड वर्ब आहे, त्यामध्ये डीड वॉन्ट वगैरे आहे. पण आता इथे आपण जर पाहिलं तर आपल्याला सब्जेक्ट आधी पाहिजे, सब्जेक्ट आधी आहे, त्यानंतर हेल्पिंग वर्ब जो आहे डीड वॉन्टेड किंवा वॉन्टेड पूर्णच्या पूर्ण, काही हरकत नाही. ठीक आहे, सो इथे डीड वॉन्ट असलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे, मग हे असंच राहील. सो ही वेंट देअर ही डीड वॉन्ट. ठीक आहे, म्हणजे हे सुद्धा करेक्ट आहे, यामध्ये काही एरर नाही. ते देअरचं व्हेअर करा. ओके, पुढे ही रिच द प्लेस व्हेअर वॉज आय. वॉज आय, वॉज आय तर क्वेश्चन पॅटर्न झाला, आधी हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट, क्वेश्चन पॅटर्न झाला. आपल्याला सब्जेक्ट आधी पाहिजे कारण इथे फुल स्टॉप आहे सेंटेन्स पॅटर्न मध्ये. आय वॉज, ही रिच द प्लेस व्हेअर आय वॉज. आता ते करेक्ट होणार आहे. समजलं. म्हणजे या प्रकारे आपल्याला सेंटेन्स पॅटर्न जो आहे आणि क्वेश्चन पॅटर्न जो आहे तो ओळखता आला पाहिजे. सेंटेन्स पॅटर्न मध्ये सब्जेक्ट आधी असतो, नंतर हेल्पिंग वर्ब असतो. क्वेश्चन पॅटर्न मध्ये हेल्पिंग वर्ब आधी असतो, सब्जेक्ट नंतर असतो. नक्की प्रश्नात करायचं काय आहे, हे कशावरून ओळखायचं. शेवटी फुल स्टॉप दिला असेल
तर त्याचं सेंटेन्स पॅटर्न करायचं, शेवटी क्वेश्चन मार्क दिला असेल तर त्याचं क्वेश्चन पॅटर्न करायचं. म्हणजे फुल स्टॉप आणि क्वेश्चन मार्क हे आपल्याला ओळखण्यासाठी असतं की नक्की करायचं काय. ठीक आहे, बाकी इथे आहे सगळं. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब सेंटेन्स आणि हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट क्वेश्चन पॅटर्न. क्लिअर? येस. मग आता आपण काय करूया, एक्झाम्पल सॉल्व करूया. तुम्ही सुद्धा उत्तरं द्यायची आहेत. चूज द करेक्ट ऑप्शन असं म्हटलेलं आहे. व्हॉट शी हॅव टोल्ड मी व्हाय यू आर टेन्स. क्वेश्चन मार्क आहे. क्वेश्चन मार्क आहे म्हटल्यानंतर क्वेश्चन पॅटर्न आहे. क्वेश्चन पॅटर्न मध्ये काय येतं, हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट येतो. इथे शी हॅव झालं, हॅव शी पाहिजे होतं ना, चुकलं, हॅव शी पाहिजे होतं क्वेश्चन साठी. इथे व्हाय यू आर टेन्स, व्हाय आर यू पाहिजे होतं, आर यू पाहिजे होतं. सो दोन्ही चुकीचे आहेत. नन ऑफ द अबाव आर करेक्ट, काहीच बरोबर नाहीये, दोन्ही कसे आहेत, चुकीचे आहेत. पुढे बघा, चूज द इनकरेक्ट ऑप्शन. आय नो व्हॉट आर यू डुईंग. ठीक आहे, दे कम हिअर व्हेन आय कॉल देम. दोन्ही ठिकाणी फुल स्टॉप दिलाय म्हणजे सेंटेन्स पॅटर्न पाहिजे. सेंटेन्स पॅटर्न मध्ये आधी सब्जेक्ट मग हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब येणार आहे. मग मला सांगा यामध्ये आय नो व्हॉट आर यू डुईंग, आर तर काय झाला, हेल्पिंग वर्ब आधी आला, यू सब्जेक्ट नंतर आला, चुकीचं आहे. सेंटेन्स पॅटर्न मध्ये व्हॉट यू आर डुईंग पाहिजे होतं. सो पहिलं तर चुकलं. दुसरं, दे कम हिअर व्हेन आय कॉल देम. आय कॉल देम, ठीक आहे, काही हरकत नाही, बरोबर आहे. आधी सब्जेक्ट दिलाय नंतर वर्ब दिलाय, करेक्ट आहे. सो इथे बी कसं आहे, करेक्ट आहे. विचारलंय चूज द इनकरेक्ट म्हणून ओनली ए हे याचं उत्तर येणार आहे. चुकून बी उत्तर द्यायचं नाही, इनकरेक्ट विचारलंय, इथे गडबडायचं नाही. पुढे बघा काय म्हटलंय, चूज द करेक्ट ऑप्शन. बघा आता, वेअर इज ही गोइंग, हाऊ शी कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. क्वेश्चन पॅटर्न क्वेश्चन मार्क आहे. हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट, मी तुम्हाला रटवतेय, हे रटवून घ्या. हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट. वेअर इज ही गोइंग, इज ही बरोबर, आधी हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट, करेक्ट. हाऊ शी कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम, हाऊ शी कॅन नाही, कॅन शी, तेव्हा ते क्वेश्चन होईल. सो बी चुकीचं. ओनली ए इज करेक्ट हिअर, बरोबर, ओनली ए इज करेक्ट. ठीक आहे, की वेअर इज ही गोइंग, राईट. मग आता हे बरोबर आहे. पुढे बघा, चूज द इनकरेक्ट ऑप्शन म्हटलेला आहे. आस्क मी वेअर इज दिस. सेंटेन्स पॅटर्न आहेत, तिन्ही पण फुल स्टॉप दिलेले आहेत म्हणून. मग यामध्ये सेंटेन्स पॅटर्न मध्ये आधी सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. आस्क मी वेअर इज दिस, वेअर इज दिस, ठीक आहे. आता या ठिकाणी आस्क मी वेअर दिस इज पाहिजे होतं, इज दिस नाही, काय पाहिजे होतं, दिस इज पाहिजे होतं, म्हणून हे चुकीचं आहे. इथे दिस इज पाहिजे होतं. त्यानंतर डोंट वर्क व्हेन यू आर सिक. ठीक आहे, आर यू सिक नाही म्हटलंय ना, यू आर सिक करेक्ट आहे, मग यामध्ये काहीच एरर नाहीये. पुढे स्टॉप व्हेन यू फिनिश, व्हेन यू फिनिश, अगेन यामध्ये सुद्धा कुठलाच एरर नाहीये, हे सुद्धा कसं आहे, बरोबर आहे. कसं आहे, बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी बरोबर आहे. चूज द इनकरेक्ट म्हटलंय, ओनली ए इज इनकरेक्ट हिअर. चुकीचं काय आहे, फक्त ए चुकीचं आहे. पुढे बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. अगेन करेक्ट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. क्वेश्चन मार्क तिन्ही ठिकाणी दिलाय म्हणजे आला क्वेश्चन पॅटर्न. हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट, रचना बघायची. व्हाय दे आर हॅव्हिंग, व्हाय दे आर दे, दे आर नाही, छे, हे तर येणारच नाही, आपल्या डोक्यात फिट पाहिजे, चुकलं. हाऊ विल यू फिनिश दिस, विल यू फिनिश बरोबर आहे. हाऊ विल यू फिनिश दिस करेक्ट आहे. व्हेन शी गोज देअर, व्हेन डज शी, आता व्हेन शी गोज नाही येणार, इथे डज गो येईल आणि म्हणून व्हेन डज शी गो देअर असं पाहिजे होतं. सो सी सुद्धा चुकीचं आहे. विचारले करेक्ट, सो ओनली बी इज करेक्ट हिअर. काय करेक्ट आहे, फक्त बी इथे करेक्ट आहे. येस. पुढे बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. काय म्हटलंय, आय नो द रिझन व्हाय शी कम्स अर्ली, ही नो द प्लेस वेअर शी गोज. काय दिलंय, फुल स्टॉप. काय आलं, सेंटेन्स पॅटर्न, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. आय नो द रिझन व्हाय शी कम्स अर्ली, ठीक आहे, शी कम्स, ठीक आहे. पुढे
ही नो द प्लेस वेअर शी गोज. ठीक आहे, वेअर शी गोज. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी कसं दिलेलं आहे तर आधी सब्जेक्ट नंतर त्यांनी वर्ब दिलेला आहे. सो दोन्ही बरोबर आहे. सो इथे बोथ ए अँड बी कसे आहेत, करेक्ट ऑप्शन्स आहेत. आता आपण थोड्याशा इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स वरती येऊया. ठीक आहे, मग आता सर्वांनी इथे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. काय म्हटलंय, चूज द करेक्ट ऑप्शन. कॅन यू टेल मी व्हॉट आर यू डुईंग, डू यू नो वेअर शी हॅज गॉन. क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क म्हणजे क्वेश्चन पॅटर्न हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट. ठीक आहे, मग यानुसार तुम्ही उत्तर देणार की पहिलं बरोबर आहे दुसरं चुकीचं आहे असं तुम्ही उत्तर देणार आणि उत्तर देणार ओनली ए. पण मी म्हणते तुमचं उत्तर चुकतंय. का? कारण की इथे कॅन यू टेल मी हा ऑलरेडी एक क्वेश्चन आहे आणि व्हॉट आर यू डुईंग हा दुसरा क्वेश्चन आहे. लक्षात घ्या, एका क्वेश्चन मार्क साठी एकच क्वेश्चन असतो. एसनो टाइप क्वेश्चन मध्ये किंवा या प्रकारच्या प्रश्नांमध्ये एका क्वेश्चन मार्क साठी एकच प्रश्न असतो आणि इथे दोन दोन प्रश्न विचारलेत. त्यामुळे फक्त पहिलाच क्वेश्चन पॅटर्न येईल, दुसरा भाग असतो तो सेंटेन्स पॅटर्न घ्यायचा. काय म्हटलं मी, जर एकाच क्वेश्चन मार्क वरती दोन क्वेश्चन विचारले असतील तर ती एरर आहे. एकच क्वेश्चन साठी किंवा एकच क्वेश्चन मार्क साठी एकच क्वेश्चन पॅटर्न पाहिजे, दुसरा सेंटेन्स पॅटर्न पाहिजे. सो इथे कॅन यू टेल मी ठीक आहे, व्हॉट आर यू डुईंग नाही पाहिजे, मग व्हॉट यू आर डुईंग पाहिजे. ठीक आहे, कॅन यू टेल मी व्हॉट यू आर डुईंग, व्हॉट आर यू डुईंग नाही, व्हॉट यू आर डुईंग. ओके, सो इथे हे चुकीचं आहे. आणि म्हणून डू यू नो. ठीक आहे, डू यू नो ऑलरेडी एक क्वेश्चन, वेअर शी हॅज गॉन सब्जेक्ट आणि मग इकडे हेल्पिंग वर्ब सेंटेन्स पॅटर्न, हे मात्र करेक्ट आहे. एका क्वेश्चन मार्क साठी एकच क्वेश्चन पॅटर्न. सो डू यू नो वेअर शी हॅज गॉन, वेअर हॅज शी गॉन असतं तर चुकीचं असतं. वेअर शी हॅज गॉन आहे म्हणून बरोबर आहे. सो इथे ओनली बी इज करेक्ट आन्सर. मग काय लक्षात आलं इथे तुमच्या की एका क्वेश्चन मार्क साठी एकच क्वेश्चन पॅटर्न घ्यायचा. ठीक आहे, पुढे चूज द इनकरेक्ट ऑप्शन म्हटलेला आहे. अगेन क्वेश्चन मार्क दिलाय पण इथे काय केलेलं आहे, दोन दोन क्वेश्चन विचारलेले आहेत. मग एकच येईल की नाही. सो डज शी वर्क लाईक हाऊ यू वॉन्ट. ठीक आहे, बरोबर आहे. बरोबर. पुढे डिड ही हाइड माय बॅग व्हेन आय वॉज नॉट हिअर. डिड ही हाइड माय बॅग व्हेन आय वॉज नॉट हिअर. ठीक आहे, मग आता इथे वॉज आय आहे का नाही, बरोबर आहे. आय वॉज नॉट हिअर करेक्ट आहे. सो इथे दोन्ही सुद्धा कसे आहेत, बरोबर आहेत. मग इनकरेक्ट विचारलंय, चूज द इनकरेक्ट. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर नन ऑफ द अबाव आर इनकरेक्ट हे उत्तर तुमचं यायला पाहिजे. राईट. पुढे जाऊया. काय म्हटले बघा, चूज द करेक्ट ऑप्शन दिलेलं आहे. क्वेश्चन काय आहे, कॅन यू टेल मी व्हाय आर यू लेट. ठीक आहे, आता कॅन यू टेल मी ऑलरेडी एक क्वेश्चन, व्हाय आर यू लेट परत एक क्वेश्चन. एक क्वेश्चन मार्क साठी एकच क्वेश्चन पाहिजे, चुकीचं आहे. सो व्हाय आर यू नाही, व्हाय यू आर लेट पाहिजे होतं. म्हणजे हे तर आपलं पहिलं तर चुकलं. पुढे एमपीएससी मेन्स 2018 ला हा प्रश्न विचारला होता. डू यू थिंक डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी. डू यू थिंक ऑलरेडी एक क्वेश्चन, डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी. ठीक आहे, आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर काय आहे, डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी करेक्ट दिलेला आहे. बरोबर. आता इथे तुम्ही म्हणणार पण डू यू थिंक हा एक प्रश्न आणि डज परत पुढे आला म्हणजे हे पण कसं दिलं आपल्याला, चुकीचं दिलं. काय दिलं, चुकीचं दिलं. ठीक आहे, कारण डज युअर नेम नाही, युअर नेम डजच्या ऐवजी डज इंडिकेटचं काय होईल, इंडिकेट्स. काय होईल, इंडिकेट्स. सो इथून हे कट होईल. ठीक आहे, डू यू थिंक युअर नेम इंडिकेट्स युअर पर्सनॅलिटी असं ते करेक्ट होणार आहे. काय केलं आपण, डज इंडिकेटचं इंडिकेट्स घेतलं कारण इंडिकेट्सचं ते स्प्लिट केलेलं ना. पुढे डू यू थिंक ऑलरेडी एक क्वेश्चन, क्वेश्चन मार्क्स एकच पाहिजे क्वेश्चन. यू कॅन मेन्शन. ठीक आहे, आधी सब्जेक्ट नंतर वर्क, सोशल वर्क अँड ओशनोग्राफी टुगेदर बरोबर आहे. सो ओनली सी इज करेक्ट हिअर कारण की एका क्वेश्चन साठी एकच क्वेश्चन पॅटर्न आहे, दुसरा सेंटेन्स पॅटर्न आहे. यू कॅन सब्जेक्ट प्लस वर्ब.
म्हणून इथे सी बरोबर आहे. सो हा प्रश्न मेन्सचा होता. PYQ पण मी घेत जाईल मध्ये मध्ये. सो या प्रकारे तुम्हाला त्याची उत्तरं देता आली पाहिजे. आय होप तुम्ही उत्तरं बरोबर देताय. चुकत असतील तर बघा कुठे चुकतंय. पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट ऑप्शन आता म्हटलेला आहे. हाऊ डीड शी मॅनेज्ड इट, डज ही कम्स हिअर व्हेन आय लिव्ह, व्हॉट इज शी सर्चिंग फॉर. तिन्ही ठिकाणी क्वेश्चन मार्क दिले म्हणजे क्वेश्चन पॅटर्न पाहिजे. हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट. व्हॉट इज शी सर्चिंग फॉर काय आहे, बरोबर आहे. व्हॉट इज शी सर्चिंग फॉर आधी हेल्पिंग वर्ब मग सब्जेक्ट बरोबर आहे. सी बरोबर आहे. पण हे दोन सुद्धा तुम्ही मे बी हे म्हणू शकता की यामध्ये डीड शी मॅनेज बरोबर आहे, पण ते चुकीचं आहे. हे दोन्ही सुद्धा चुकीचं आहे. का चुकीचं आहे आठवा. जेव्हा आपण स्प्लिट करतो मॅनेजचं स्प्लिट करत असताना डीड मॅनेज होतं. परत ईडी घेणार का तुम्ही, डी घेणार का, नाही. इथे डीड घेतल्यानंतर पण डी घेतलंय म्हणजे हा एरर झाला ना. फक्त मॅनेज पाहिजे होतं इथे, म्हणून हे चुकीचं. सेम दुसऱ्यामध्ये डज ही कम्स हिअर व्हेन आय लिव्ह, कम्स घेतलंय, डज घेतलंय आणि परत कम्स घेतलंय. फक्त कम घ्यायला पाहिजे. कम्सच डज कम होतं. सो कम पाहिजे, कम्स नाही, म्हणून हे पण चुकीचं आहे. फक्त सी इथे बरोबर आहे. म्हणून ओनली सी इज द करेक्ट आन्सर हिअर. समजलं. या प्रकारे आपल्याला हे सॉल्व करता आलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मायनर एरर्स आहेत, पण ते लक्ष गेलं पाहिजे. अदरवाईज आपलं उत्तर चुकू शकतं. पुढचा प्रश्न पण बघा. MPSC मेन्स 2017ला हा प्रश्न आला होता. ठीक आहे. काय म्हटलंय यामध्ये तिन्ही ठिकाणी क्वेश्चन मार्क दिले म्हणजे क्वेश्चन पॅटर्न आहे. क्वेश्चन पॅटर्न मध्ये व्हेन यू आर लिव्हिंग, यू आर नाही, व्हेन आर यू. सो इथे आर यू दिलंय. व्हेअर आर यू गोइंग बरोबर, पहिलं चुकीचं. व्हॉट आय कॅन डू फॉर यू, व्हॉट आय कॅन नाही, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. सो हे पण चुकीचं म्हणजे फक्त बी बरोबर. सो इथे ओनली बी इज करेक्ट आन्सर. मेन्सचा क्वेश्चन होता. मग तुम्हाला व्हॉट यू आर लिव्हिंग, व्हेन यू आर लिव्हिंग नाही, व्हेन आर यू लिव्हिंग. व्हॉट आय कॅन डू फॉर यू नाही, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. व्हेअर आर यू गोइंग करेक्ट आहे. येस. या प्रकारे क्वेश्चन पॅटर्न ओळखता आला पाहिजे. STI मेन्स 2015चा पण एक प्रश्न आपण इथे घेतलेला आहे. विच ऑफ द क्वेश्चन इज ऑर आर करेक्टली फ्रेम्ड, कोणतं यातलं करेक्ट आहे म्हणजे क्वेश्चन पॅटर्न आपल्याला बघायचं आहे. हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट. ठीक आहे. अच्छा इथे काय झाले, व्हाय दे आर टॉकिंग सो लाऊडली. व्हाय दे आर येईल का बरं, आधी हेल्पिंग वर्ब ना, मग व्हाय आर दे टॉकिंग सो लाऊडली, आता ते करेक्ट होईल. हु इज शी गोइंग टू मॅरी, हे कसं आहे, हु इज शी गोइंग टू मॅरी बरोबर आहे. इज आधी नंतर शी. हु शी इज गोइंग टू मॅरी नाही, इज शी पाहिजे. सो हे चुकीचं. ठीक आहे. म्हणजे ए आणि सी चुकीचं आहे. चूज द करेक्टली फ्रेम विचारले. ओनली बी इज करेक्ट ऑप्शन हिअर, करेक्ट आन्सर हिअर. सो ओनली बी याचा काय असेल आन्सर असणार आहे. क्लिअर सर्वांना. पुढचं एक्झाम्पल बघा. विच ऑफ द क्वेश्चन्स इज आर करेक्टली फ्रेम. फॉरेस्ट 2016चा हा प्रश्न आहे. हाऊ लॉंग शी इज स्टेईंग इन इंडिया हॅज. ठीक आहे. आता इथे तिन्ही ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलाय. क्वेश्चन पॅटर्न आपल्याला पाहिजे हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट. हाऊ लॉंग शी इज नाही, इज शी स्टेईंग इन इंडिया. ए चुकलं. हॅज द फॅट वुमेन बीन व्हेरी क्लेवर. हॅज द फॅट विमेन बीन व्हेरी क्लेवर, यामध्ये काही एरर नाही. हॅज पुढे आहे, बीन शेवटी बरोबर आहे. बरोबर आहे. पुढे हाऊ मेनी गोल्ड ऑर्नामेंट शी इज विअरिंग. शी इज विअरिंग येईल का, इज शी विअरिंग. क्वेश्चन पॅटर्न मध्ये आधी हेल्पिंग वर्ब मग सब्जेक्ट. सो इथे चुकीचं दिलं होतं. बी फक्त बरोबर आहे. करेक्टली फ्रेम कोणता आहे, ओनली बी. ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर इथे येणार आहे. राईट. मग या प्रकारे आपल्याला क्वेश्चन पॅटर्न, सेंटेन्स पॅटर्न ओळखता आला पाहिजे. यस नो टाईप क्वेश्चन फ्रेम करता आले पाहिजे आणि जे काही वर्ब्स आहेत त्याला सेपरेट करता आलं पाहिजे. छोटे छोटे एरर होतात ते होता कामा नये. जर तुम्ही एखाद्या वर्बला स्प्लिट करताय, जर तुम्ही V5 मधून डज बाहेर काढताय तर परत कम्स घेता कामा नये. फक्त मूळ वर्ब घ्यायचा मग V1 घ्यायचा. या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. सो पुन्हा एकदा हवं तर लेक्चर रिवाइज करा. आपलं हे लेक्चर इथे संपलेलं आहे आणि आपण जे YouTubeवर डेमो लेक्चर देत होतो ते पण आज संपलेले आहेत.
सो इथून पुढे मंडे पासून, कुठून, मंडे पासून लेक्चर्स जे आहेत ते ऍप्लिकेशन वरती कंटिन्यू होतील. मग सर्व डिटेल लेक्चर जे आहेत, सर्व टॉपिक, सर्व इंग्लिश ग्रामर तिथे ॲपवर शिकवलं जाईल. डिपार्टमेंटल PSA आणि क्लर्कची जी बॅच आहे मुख्य परीक्षेची, या 2 बॅचला हे लाईव्ह असेल. जर तुम्हाला संपूर्ण बॅच रेकॉर्डेड स्वरूपात पाहिजे असेल तर माझी इंग्रजी व्याकरणाची स्पेशल बॅच आहे, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. कॉन्टॅक्ट नंबर आहेच, यू कॅन कॉल. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. थँक्यू व्हेरी मच. प्लीज लेक्चरला लाईक करा, कमेंट करा आणि जे लेक्चर आहे ते शेअर पण करत चला. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. सी यू अगेन. भेटूया आपण लवकरच पुन्हा एकदा काहीतरी नवीन उपक्रम घेऊन. पण तोपर्यंत ज्यांनी बॅच जॉईन केली नसेल त्यांनी पटापट बॅच जॉईन करून घ्यायची आहे. धन्यवाद.